जय शिवराय. 42 गावांच्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, आपले मार्गदर्शक माजी आमदार काकासाहेब पलांडे, कार्याध्यक्ष देवदत्तजी निकम, युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्नीलजी गायकवाड, शेखरदादा पाचुनकर, माऊली शेठ ढोमे, अरुणाताई घोडे, दामू शेठ घोडे, सनी थिटे, उत्तमजी व्यवहारे, सगळेच उपस्थित मान्यवर गावडे साहेब आहेत, पत्रकार बांधव आणि दोन प्रकारचे माणसं समोर उपस्थित आहेत. जे शरीराने उपस्थित आहेत ते तुम्ही सगळे, आणि शेखरदादा तुम्ही जे म्हणालात जे खरं तर मनाने इथं उपस्थित आहेत पण शरीरानं काही कारणास्तव उपस्थित राहू शकत नाही, ते तालुक्यातले असंख्य जण. सगळ्यांना जय श्री. खरं तर अशा पद्धतीचा मेळावा म्हटलं की अनेकांना अशी अपेक्षा असते की काहीतरी टीका टिप्पणी हवी. बरोबर ना पोपटराव? संजयराव काहीतरी टीका करायला पाहिजे, काहीतरी खळबळजनक झालं पाहिजे. हा, पण फार प्रामाणिकपणे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती शिकवण दुसऱ्याची रेषा छोटी करण्याची नाही तर आपली रेषा वाढवण्याची आहे, आणि ही आपली रेषा वाढवण्यासाठी आपण इथे एकत्र येतो. मगाशी शेखरदादा तुम्ही बोलताना फार मस्त उल्लेख केला, आणि तुमच्या पहिल्या भाषणात जे शेखरदादा म्हणाले की त्यांना आजतागायत सातत्यानं बोलण्याची संधी व्यासपीठावरून मिळाली नाही, आणि शेखरदादा प्रामाणिकपणे कबूल करतो की ही संधी न मिळाल्यामुळं आम्ही काय गमावत होतो हे आज तुमचं भाषण ऐकून समजलं. त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो. आणि शेखरदादांनी जो उल्लेख केला, जर असं घडलं असेल की या पद्धतीनं फोन गेले असतील, या मेळाव्याला उपस्थित राहू नका असं सांगण्यात आलं असेल, तर नम्रपणे आदरपूर्वक सांगू इच्छितो, ज्या पद्धतीनं दोन दुकानं आजूबाजूला असतील, दोन वावरं आजूबाजूला असतील, तर आपल्या वावरात आपण गहू पेरला, दुसऱ्याला कांदा लावायचा असला तर गहू पेरणाऱ्यांनी कांदा लावणाऱ्यावर सक्ती करू नये का मी जे सांगतो तेच कर. आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर प्रेमाने आदरपूर्वक नमस्कारच करू, पण जर हात उगारण्याचा प्रयत्न केला तर हात काढून हातात देण्याची ताकद सुद्धा ठेवावी लागेल. हे या पुढच्या काळात ही वेळ येऊ नये, कारण संघटना वाढवण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि संघटना वाढवत असताना वर्षानुवर्ष ज्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम केलं, अनेकांना हा संभ्रम येणार आहे, अनेकांना हा प्रश्न उद्भवणार आहे की वर्षानुवर्ष ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, आज त्यांचा विरोध करण्याची गरज नाही, पण त्यांची जी काही रेषा आहे त्यातल्या ज्या काही गोष्टी पटत नव्हत्या त्यापेक्षा आपली रेषा मोठी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि भूमिका घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा जे मनाने इथे पण शरीराने येऊ शकत नाही, जे कदाचित शेखरदादा म्हणाले त्या पद्धतीने फोनवरच्या काही गोष्टींमुळे कदाचित येऊ शकले नसतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सर आपण स्वतःला म्हणवत असू ना, तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, 25-50 वर्षांनंतर जेव्हा या मातीचा इतिहास लिहिला जाईल आणि या मातीचा इतिहास लिहिताना विचारलं जाईल की फक्त फायद्यासाठी आणि स्वतःची कातडी वाचवण्यासाठी मान खाली खाली घालून शरण जाणाऱ्यांची ही माती आहे का निधड्या छातीनं संकटाला भेटणाऱ्यांची ही माती आहे. हा या मातीचा इतिहास. प्रकाश शेटने मगाशी विमानतळाचा प्रश्न मांडला, आणि खरोखर मगाशी बोलताना कोणीतरी म्हणाले की पहिल्या दिवशी गडबड झाली होती आणि त्यानंतर गोष्टी बदलल्या. ही गडबड का झाली? ही गडबड होत असताना जेव्हा मला कळलं की नेत्यांनी बोलवलंय, ज्यांना मी कायम आदर्श मानतो, ज्यांच्या बरोबर महाराष्ट्र पिंजून काढत असताना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी मी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर महाराष्ट्र पिंजून काढला होता, आणि त्यामुळे मी तुम्हाला त्यांच्या निरोपावर तिथे दिसलो.
जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा जसं मगाशी ठकाशेठने सांगितलं विमानतळ गेला. विमानतळ गेला म्हणजे नेमकं काय गेलं तर 10,000 लोकांचा रोजगार गेला. आता हा विमानतळ पुरंदरला गेला म्हटल्यानंतर विमानतळ पुरंदरला गेला यासाठी रडत बसण्यापेक्षा काकासाहेब यामध्ये आपण इंद्रायणी मेडिसिटी सारखी संकल्पना आणली, ज्या इंद्रायणी मेडिसिटीमुळे या परिसरातल्या किमान 15 ते 20,000 लोकांना हा रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि केवळ हा रोजगार नाही तर आरोग्याच्या दृष्टीनं शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नाव अख्ख्या देशात होणार. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या विषयी अनेक जण अनेक वल्गना करत. आज दामूशेठ अभिमानानं सांगू इच्छितो की आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठे नेते होते ज्यांनी मला हा प्रश्न विचारला, दामूशेठ की पुणे नाशिक रेल्वे आणून आपल्याला काय फायदा होणार आहे. तेव्हा त्यांना सांगितलं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही ब्रॉडगेजवर होणार आहे आणि माझा संपूर्ण आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ हा रेल्वेनी दक्षिण भारत आणि उत्तर भारताला जेव्हा जोडला जाईल तेव्हा माझ्या शेतकऱ्यांचं भलं होईल, शेतकऱ्यांच्या नशिबाचं सोनं होईल. हा रेल्वेचा प्रकल्प आज फक्त एका सहीवर अडून आला. मगाशी काकासाहेबांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा उल्लेख केला. मी कधीच या कामाचं श्रेय घेणार नाही, कारण ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं आयुष्य अर्पण केलं त्यांच्यासाठी एवढीशी कृतज्ञता आम्ही दाखवू शकतोय याचं श्रेय कसलं घ्यायचं स्वप्नील भैया. पण प्रश्न हा उत्पन्न होतो की एवढी वर्ष समाधी तिथं असताना जे कोणी श्रेय घ्यायला पुढे येतील त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. एवढी वर्ष जर तिथं समाधी होती तर त्या समाधीचा जीर्णोद्धार कुणाला सुचला नाही, तो आत्ताच कसा सुचला याचं जर त्यांनी प्रामाणिक उत्तर दिलं तर कळेल की नक्की यासाठी काम आणि प्रयत्न कोण करत. हे होत असताना बिबट्यासारखा महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण सगळे रेकॉर्ड काढून बघा. आज 4ही तालुके हे बिबट प्रवण क्षेत्रातले. मगाशी कोणीतरी उल्लेख करताना सांगितलं पोरं शेतावर जाऊ शकत नाही, दिवसा वीज पाहिजे, पण फक्त दिवसा वीज देऊ हा प्रश्न सुटणार नाही. कारण दिवसा बिबट्याचे हल्ले आता दिवसा सुद्धा होताना काही प्रमाणात आपल्याला आढळत आहे. त्यामुळे दिवसा शेताला वीज मिळालीच पाहिजे. पण त्याचबरोबर जे अनुभवी नेते असतील, जे प्रचंड हुशार नेते असतील, या प्रत्येकाने या प्रश्नाचं उत्तर द्यावं की 2004 सालापासून हा बिबट्याचा उपद्रव सुरू झालेला असताना मुळात बिबट्याच्या प्रजननावर आधी नियंत्रण आणलं पाहिजे. ही मागणी करायला तुम्हाला 2020 साल का उजाडावं लागलं. 2020 पण नाही, मला वाटतं 2021 साली आपण संसदेत मागणी केल्यानंतर ही मागणी केली. सातत्यानं आपण संसदेत आता हा प्रश्न धसाच लावतो करतो की तुम्ही फायद्यासाठी, भीती पोटी, तातडी वाचवण्यासाठी मान खाली घालण्याचा पर्याय निवडला नाही तर निधड्या छातीनं भेटण्याचा पर्याय निवडला. म्हणून तुम्हा प्रत्येकाचं सुरुवातीलाच अभिनंदन करतो. मगाशी विकासाविषयी निकम साहेबांनी अगदी विस्तृत ही गोष्ट सांगितली. आज मगाशी काकासाहेब परांडे म्हणत होते लोकसभेतली जी काही कामगिरी असेल, लोकसभेत जे काही थोडंफार तुमच्या सगळ्यांच्या साथीनं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जे करू शकतो. म्हणजे पहिल्याच टर्म मध्ये आपल्या मतदारसंघाला 2दा संसद रत्न पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार अमोल कोल्हेला मिळाला नाही. हा पुरस्कार अमोल कोल्हेला मिळाला नाही तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाच्या अमेरिकेत कंपन्या नाही अशा सर्वसामान्य माणसाला तुम्ही जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाला हा तुम्हाला प्रत्येकाला मिळालेला संसद रत्न पुरस्कार. मध्यंतरी हिंदुस्तान टाइम्सने देशातल्या पहिल्या टर्मच्या खासदारांची आकडेवारी काढली, क्रमवारी काढली. पुन्हा तुमच्या माझ्या अभिमानाची ही गोष्ट आहे की जो तुमचा विश्वास घेऊन लोकसभेत पाऊल टाकतो. अख्ख्या देशात शिरूर लोकसभा मतदारसंघाचा 3रा नंबर आहे. अख्ख्या देशात 545. आज विकासाचा जर निधीचा एकूण जर प्रोजेक्टचा जर तुम्ही विचार केला, परवा एबीपी माझाला कार्यक्रम झाला त्यामध्ये स्वप्नील भैया आणि इतर सगळ्यांनी फार आग्रहाने ही बाजू मांडली
तब्बल 47,000 कोटी रुपयांची कामं आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात आणली. आज जेव्हा आपण विशेषतः या 3 गटांविषयी बोलतो, 42 गावांच्या 3 जिल्हा परिषद गटांविषयी बोलतो, त्यातल्या 2 गटांचा जर आकडेवारी बघितली तर पाबळ केंदूर गटामध्ये एकूण 9 कोटी 14 लाख रुपये, टाकळी हजी आणि कवठे गटामध्ये एकूण 10 कोटी हा निधी आपण या कार्यकाळात 4.5 वर्षात आणला. हे होत असताना या पुढच्या काळामध्ये जो आपला कर्जत खेड शिरूर हा राष्ट्रीय महामार्ग आपण करायचा, ही सातत्यानं विकासाची कामं करण्याची जी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो प्रयत्न सुरू आहे, हा कर्जत खेड शिरूर मार्ग होत असताना पाबळ असेल, खैरेनगर असेल, खामारी असेल, कानूर मेसाई असेल, चिंचोली असेल, शास्ताबाद असेल, लाखेवाडी असेल, मलठण असेल, अहमदाबाद असेल, निमगाव भोगी असेल, अण्णापूर असेल, तिथून तो शिरूरला जातो. त्यामुळे वर्षानुवर्ष मगाशी तुम्ही जो विकासापासून वंचित राहिलेला भाग होता, हा विकासापासून वंचित राहिलेला भाग जसा पलीकडे चाकण शिक्रापूर रस्त्यावरच्या दोन्ही बाजूची गावं डेव्हलप होतात, त्या पद्धतीनं मराठवाड्याकडून मुंबईकडे जाणारा महामार्ग म्हणून हा रस्ता डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. हे सगळं करत असताना प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या अनेकांच्या मनात ही नाराजी असणार आहे, त्यासाठी हात जोडून माफी मागतो. ती म्हणजे जनसंपर्काच्या बाबतीत तुमच्या अनेकांना ही खंत आहे. पण खरं सांगतो, जे शेखर दादांनी कार्यकर्त्यांचं सांगितलं, अनेकदा असं असतं की काही गोष्टी विश्वासाच्या बळावर, काही गोष्टी भरोशाच्या गोष्टीवर या गोष्टी सोडल्या जातात. पण आता वेळ अशी आली आहे, या पुढल्या काळामध्ये ही संपूर्ण कसर भरून काढण्याचा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. एवढंच नाही तर शेखरदादा आपण एक फार सुंदर आणि स्तुत्य अशी सूचना केली, त्या पद्धतीनं मी आदरणीय बापूंना विनंती करतो की आदरणीय बापू आणि निकम साहेब, आपण या 3 जिल्हा परिषद गटांसाठी लवकरात लवकर 3 प्रतिनिधी नेमावेत. या 3 प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेकडे असणारी जी काही कामं असतील, ही कामं मार्गी लावण्यासाठी मी स्वतः तुम्हाला वेळ देतो. त्यामुळे या 3 प्रतिनिधींच्या माध्यमातून मी सातत्यानं तुमच्या संपर्कात असेल अशी आपणा सर्वांना ग्वाही देतो. मुळापासून सोडवायचं असेल तर पुन्हा सांगतो, काम अवघड आहे. म्हणजे आता फक्त ट्रेलर आहे, सगळं उलगडून सांगणार नाही, पण बैलगाडा शर्यत काय सुरू होणार नाही असं छातीठोक सांगणाऱ्यांची जेव्हा नावांची यादी सांगेन ना तुम्हाला, तेव्हा त्या यादीनंतर आत्ताही सांगतो, आता अनेक जण थट्टा करतील, पण बिबट प्रजनन नियंत्रणाशिवाय या 4 तालुक्यांना हा मोकळा श्वास मिळणार नाही. तेही काम करायचं. आणि हे सगळे प्रोजेक्ट, हे सगळे प्रकल्प होत असताना, म्हणजे मगाशी जसं बापू म्हणाले त्या पद्धतीनं स्वतःचं काहीच वाचवायचं नव्हतं, स्वतःचं काहीच झाकायचं नव्हतं बापू. आणि माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यासमोर हा प्रश्न पडला. मग आपण पण सांगायचं, हे सगळे प्रोजेक्ट्स मार्गी लावण्यासाठी, हे सगळे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी, माझ्या भागाचा विकास होण्यासाठी मला भूमिका घ्यावी लागली. माझ्या मनात प्रश्न पडला, तुमच्या प्रत्येकाच्या मनात पडला असेल. हे आता मोबाईलवरून जेवढे ऐकतील, या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न पडला असेल की हे उत्तर मी पण द्यायचं का, हे स्पष्टीकरण मी पण द्यायचं का, की विकासासाठी जावं लागलं. आणि तेव्हा मला एक गोष्ट आठवली. एक गाव होतं, गावात एक माणूस होता, माणसाला एक पोरगा होता. त्या पोराला बापू कधीच काही कमी पडू दिलं नाही. माणसाला त्यांनी जे मागितलं ते दिलं. त्याच्या पायाला काटा टोचला तर बापाच्या डोळ्यात पाणी आलं. पोराला कधी यात्रेत खेळायला घेऊन गेला तर यात्रेत पोराने ज्या खेळण्यावर बोट ठेवलं ते खेळणं बापाने घेऊन दिलं. पोराने जे जेवायला मागितलं ते बापाने वाढून घातलं. बापाने कधीच विचार केला नाही, कारण बापाला काय हा विश्वास होता की पोरग माझ्या म्हातारपणाची काठी आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन बापाला विश्वास हा जास्त होता की या पोराकडून मला अपेक्षा आहेत, याच्याकडून काहीतरी चांगलं काम. दिवस बदलत गेले, पोराचे वेगवेगळे हट्ट पुरवत गेले. पोरग सुद्धा आता जबाबदार वाटायला लागलं.
जसं जसं पोरग मोठं होत गेलं तस तसा बाप म्हातारा होत गेला. आणि बाप जेव्हा म्हातारा झाला त्यानंतर गावात एक पाहुणा आला. आणि त्या गावातला पाहुणा त्या पोराला वेगवेगळी स्वप्न दाखवायला लागला. आणि बापाची वेळ अशी आली होती की पोराकडून अपेक्षा होती की आता मला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे, संघर्षासाठी तुझी गरज आहे. आणि पोराने एक दिवस बापाला सांगितलं, बाहेरून आलेला पाहुणा काहीतरी सांगतो. आणि बाप म्हटला, अरे मी तुला जी तत्व शिकवली, मी तुला ज्या वाटेवर चालायला शिकवलं, ती सगळी तत्व आणि तो बाहेरचा पाहुणा ज्या गोष्टी सांगतोय ती तत्व अख्खी वेगळी आहे. मी तुला डावीकडे जायला सांगितलं तर तो तुला उजवीकडे जायला सांगतोय. बापाला अपेक्षा होती, ज्या पोराचा एकही हट्ट सोडला नाही, ज्या पोराने जिथं बोट ठेवलं ते सगळं दिलं, ते पोरगा आपल्यावर विश्वास ठेवेल, ते पोरगा आपला विश्वास खरा ठरवेल. पोराने बापाचा हात सोडला आणि पाहुण्याचा हात ठरला, बापाला एकटं सोडलं. त्या पोराने बापाचे पांग फेडले असं म्हणाल का पोरग कृतज्ञ निघाला असं म्हणाल? कृतज्ञ. त्या पोराने बापाचे पांग फेडले असं म्हणाल का त्या पोराने बापाचा विश्वास तोडला, बापाला म्हातारपणात दगा दिला असं म्हणाल? भावांनो, ते मला म्हणून घ्यायचं नव्हतं. हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपली संस्कृती, आपला संस्कार आहे की कोणी पसाभर जरी दिलं ना तरी आयुष्यभर त्याची जाणीव ठेवायची असते. आणि त्या पद्धतीनं प्रोजेक्ट्स होणार. आदरणीय पवार साहेब पाठीशी असल्यानंतर हे प्रोजेक्ट्स होणार, हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि म्हणून ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे चालायचं. आणि त्यामुळे सरतेशेवटी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो की आत्ता जरी मूडभर असलो तरी विचार करा, तुमच्यापैकी प्रत्येकानं जर उद्यापासून दररोज 10 माणसांना ही भूमिका समजावून सांगितली आणि प्रत्येकाला समजावून सांगत असताना त्या 10 जणांना आणखी 10 जणांना ही भूमिका समजावून सांगायला लागली तर किती ताकद असो, किती दहशत असो, टांगा पलटी केल्याशिवाय थांबायचं नाही. एवढा फक्त तुम्हाला सगळ्यांना एक विश्वास देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.